अपंग मुलासाठी अडथळामुक्त प्रवेश. हे चलचित्र आरटीई कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना MHRD परिपत्रक SSA फ्रेमवर्कशी संबंधित आहे, ज्याचा उद्देश अपंग आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शालेय वातावरण सुरक्षित करणे आहे. या चलचित्रामध्ये आपण शिकणार आहोत विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी शाळेचा परिसर सुलभ करण्यासाठी MHRD मार्गदर्शक तत्त्वे. सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण MHRDच्या राज्यांना दिलेल्या परिपत्रकानुसार SSA संरचनेच्या अंमलबजावणीसाठी RTE ॲक्टनुसार दिव्यांग आणि खास गरज असणाऱ्या मुलांसाठी शाळेचे वातावरण सुरक्षित आणि व्यवस्थित सुरू कसे ठेवता येईल हे पाहूयात. चला या मार्गदर्शक तत्वांकडे पाहूयात. 1. जागांचा वापर करता यावा म्हणून उतार हे नेहमी ह्या ठिकाणी बांधले जावेत: शाळेच्या प्रवेशद्वारात, वर्गामध्ये, शौचालयात, खेळांच्या मैदानात, ग्रंथालयात, उपहारगृहात, सभागृह हॉल, एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याकरिता. 2. उताराच्या दोन्ही बाजूला कठडे देण्यात यावे. 3. शाळेने दृष्टी कमजोर आणि कमी दिसणाऱ्या मुलांसाठी व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्यांना शाळेत सुरक्षितपणे आणि स्वतंत्ररित्या वावरता यावं. 4. शाळेने अशी व्यवस्था केली पाहिजे ज्यात शाळेचा नकाशा ब्रेलमध्ये बनवून त्यात सर्व सुविधा जसे वर्ग, सामान्य खोल्या, ग्रंथालय, शौचालय इत्यादीचा समावेश असावा आणि ते शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा इतर योग्य ठिकाणी लावण्यात यावे. या व्यतिरिक्त सगळ्या वर्गात चिन्ह असलेले तक्ते कमजोर दृष्टी असणाऱ्या मुलांसाठी लावण्यात यावेत. 5. आपत्कालीन आणि स्थलांतरित करण्याच्या योजना शाळेने ब्रेल लिपीत तयार करायला हव्यात. 6. हे सुद्धा महत्त्वाचे आहे: शाळेतील दिव्यांग मुलांची यादी ठेवणे. आणीबाणीच्या परिस्थितीत ह्या मुलांना मदत करण्यासाठी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मर्यादा आणि कार्यपद्धती समजण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. शाळेत आणीबाणीच्या परिस्थितीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांना विशेष जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की शाळा ही दिव्यांग मुलांसाठी कशी सुसज्ज हवी.